Hello students, today we are going to see another topic number 1.3.4, conical pendulum. During previous period, we have seen what is a conical pendulum. Here, this is the figure of conical pendulum. Conical definition of conical pendulum is that conical pendulum is a simple pendulum, but what is the difference between simple pendulum and conical pendulum? Conical pendulum completes its motion in single plane, single plane. But this conical pendulum performs horizontal circle or cone, performs a cone. So what is the definition of conical pendulum? Conical pendulum is a simple pendulum whose bob, whose string describes a cone while the bob performs a horizontal circle. Means what? This string making a cone. Cone means ice cream cone, you know that, shanku. And the pendulum describes a horizontal circle. म्हणजे हा कोनिकल पेंडुलम असा फिरत असतो, बरोबर. तर एवढा फरक आहे. आता आपल्याला बघायचे आहे, वी आर गोइंग टू फाइंड द एक्सप्रेशन फॉर टाइम पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. टाइम पीरियड मीन्स व्हाट? टू कंप्लीट वन हॉरिजॉन्टल सर्कल, what is the time? For that, to determine the period, that is called period. To complete one circle, horizontal circle, what time does it take? For that, we have to find an expression, or on which factors the time period depends. That also we are going to see. Look at the picture. Consider the vertical section of a conical pendulum. एक हुबा सेक्शन म्हणजे हुबा काप आपण कोनिकल पेंडुलमचा घेतलेला आहे. कन्सिडर द वर्टिकल सेक्शन ऑफ ए कोनिकल पेंडुलम हॅव्हिंग बॉब ऑफ मास m. या ठिकाणी एक बॉब आहे, मेटॅलिक बॉब. पेंडुलम तुम्ही पाहिलेला आहे, एक थोडंसं मासिव बॉडी असते, त्याला बॉब असे म्हणतात, बॉब ऑफ द पेंडुलम. अँड इट इज हँग्ड टू द रिजिड सपोर्ट. रिजिड मीन्स भक्कम, सपोर्टला ते टांगलेलं असतं. ऍक्च्युअली जेव्हा तो रेस्ट पोझिशनला असतो तेव्हा तो सेंटरला असेल, बट वेन यू गिव्ह अ मोशन in such a way that the bob performs or describes the horizontal circle, or it performs the circular motion, and the string makes a cone. So here consider the vertical section of a conical pendulum having bob of mass small m. bob चे mass small m आहे and string of length capital L. This is the string. Here this point A is the point of suspension, and here B is any position when the bob is performing or describing horizontal circle, performing circular motion or describing horizontal circle. String has length L. From this point A to the point B, there is length is capital L. Let theta is the angle made by the string with the vertical. Say this is the vertical. Central line is vertical, exact vertical. Vertical means हुबट लाइन आहे. आणि जेव्हा बॉब फिरत आहे ऍट एनी पोझिशनला, त्या सर्कलच्या कोणत्याही पोझिशनला आपण जर का आपण हा अँगल बघितला तर त्याला किंवा त्याला थिटा कन्सिडर करूया. लेट थिटा इज द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल. थिटा एवढा अँगल ह्या स्ट्रिंगने व्हर्टिकलशी केलेला आहे. व्हर्टिकल म्हणजे उभ्या दिशेशी या स्ट्रिंगने केलेला अँगल ऍट एनी पोझिशन, कोणत्याही पोझिशनला आपण घेऊ शकतो. आता ही एक
एनी पोझिशन आहे इन ए गिवन पोझिशन बी. बी ह्या पोझिशनला द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब आर. जेव्हा तो बी या ठिकाणी असेल त्यावेळेला त्याच्यावर त्या बॉबवर किती फोर्सेस ऍक्ट होतात, तर 2 फोर्सेस ऍक्ट होतात. जेव्हा बॉब या ठिकाणी असेल बी पोझिशनला तर तेव्हा त्याच्यावर प्रयुक्त होणारे फोर्सेस किंवा बल कोणते, तर आर. फर्स्ट, इट्स अ वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड्स. आता त्याचं वेट वजन W इज इक्वल टू mg. ते कसं ऍक्ट होते, व्हर्टिकली डाउनवर्ड्स. दुसरी गोष्ट, द फोर्स T0. हा T0 एक फोर्स आहे. आता बघा, हा पेंडुलम जेव्हा हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतो त्यावेळेला त्याला नेहमी खेचून ठेवणारा जो फोर्स आहे त्याला आपण म्हणतो टेन्शन. टेन्शन इन द स्ट्रिंग, आणि ते असेल या डायरेक्शनला. तर हा जो व्हेक्टर आहे दॅट इज T0. आता या ठिकाणी टेन्शनसाठी T वापरतात आणि पिरियड, आता बघा आपण पिरियडसाठी T वापरतात आणि टेन्शनसाठी पण Tच वापरतात. म्हणून कन्फ्युजन व्हायला नको. एकाच एक्सप्रेशन मध्ये 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे पिरियड आणि दुसरं म्हणजे टेन्शन. मग आपण या ठिकाणी काय करूया, टेन्शनला फक्त पिरियड पेक्षा वेगळं दिसण्यासाठी 0 लावलेला आहे. मग T0 ला आपण टेन्शन कन्सिडर करूया आणि कॅपिटल T ला आपण पिरियड म्हणूया. कारण पिरियड आणि टेन्शन दोघंही एकाच लेटर कॅपिटल T ने डिनोट केले जातात. म्हणून त्यांच्यामध्ये आपल्याला थोडा फरक असावा किंवा समजावा, कन्फ्युजन होऊ नये म्हणून टेन्शनसाठी T0 हा लेटर यूज करतात. हा T0 सिंगल लेटर आहे, हे लक्षात ठेवा. आता तर ह्या बॉबवरती कोणत्या कोणत्या फोर्सेस ऍक्ट होतात, त्याचं वेट जे आहे ते नेहमी खाली ओढण्याचा प्रयत्न करेल ड्यू टू ऍक्सेलरेशन, ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. सो द वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड्स. आणि दुसरा फोर्स आहे T0. T0 ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग. हा T0 जो आहे तो कशामुळे आहे, ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे काय, दोरीमधील ताण. तर दोरीला त्याचं स्ट्रिंग म्हणजे दोरी किंवा धागा, तर ह्या स्ट्रिंगला हा बॉब इकडे ओढण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्याचं वेट इकडे ओढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ही झाली ऍक्शन आणि त्याला रिॲक्शन मिळाली T0. तर T0 हे टेन्शन इन द स्ट्रिंग आहे, म्हणजे दोरीमधील, स्ट्रिंग म्हणजे दोरी किंवा धागामधील ताण आहे. द फोर्स T0 ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग. आणि त्याची डायरेक्शन कशी आहे, अलॉंग द स्ट्रिंग. अलॉंग द स्ट्रिंग आहे टुवर्ड्स सपोर्ट ए. आणि सपोर्ट ए पॉइंटकडे आहे. हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन किंवा सपोर्ट आहे. हा भक्कम सपोर्ट आहे, रिजिड सपोर्ट आहे. आणि या पॉइंटला हा स्ट्रिंगने हा बॉब अटॅच केलेला आहे. वन एंड ऑफ द स्ट्रिंग इज अटॅच्ड टू अ फिक्स्ड रिजिड सपोर्ट अँड अनदर एंड इज अटॅच्ड or is fixed with the bob. So the T0 direction of this tension in the string is along the string towards the point A or towards the support A. As the motion of the bob is horizontal circular motion, as the म्हणजे असं आहे की motion of the bob is, या बॉबची मोशन काय आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. The resultant force must be horizontal. आणि म्हणून जो रिझल्टंट फोर्स असेल तो पण हॉरिझॉन्टल असेल. म्हणजे या बॉबला परत परत सेंटरकडे कोणीतरी ओढून ठेवण्याचा प्रयत्न करतंय. तो जर आपण ही मोशन कंटिन्यू साठी जी एनर्जी लागते ती जर का आपण दिली नाही तर तो बॉब ह्या सेंटरकडे अट्रॅक्ट होईल किंवा त्याला हे सेंटरकडे यावं लागेल. मग तर ॲज द मोशन ऑफ द बॉब इज हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, बॉबची मोशन ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असल्यामुळे द रिझल्टंट फोर्स मस्ट बी हॉरिझॉन्टल. म्हणून रिझल्टंट फोर्स हा हॉरिझॉन्टल असेल.
सर्क्युलर म्हणजे त्याच्या प्लेनमध्ये, त्या सर्कलच्या प्लेनमध्ये हा फोर्स ऍक्ट होईल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर सी. या सेंटर सी कडे तो फोर्स ऍक्ट होणार. मग फॉर दिस, यासाठी टेन्शन T0 कॅन बी रिझॉल्व्ड इनटू कंपोनेंट्स. रिझॉल्व्ड इनटू, या T0 ला दोन कंपोनेंट्स म्हणजे स्प्लिटिंग ऑफ ए वेक्टर किंवा रिझोल्युशन ऑफ ए वेक्टर, या T0 चे रिझोल्युशन करायचे. या ठिकाणी हा जो अँगल थीटा आहे, हा अँगल या ठिकाणी सुद्धा असेल थीटा, because these two lines are parallel and here this one is the transversal. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन, alternate angles are of equal measure. So here theta is the same. Now T0 can be resolved into two components. One is vertical along y-axis, another is horizontal, that is along x-axis. Here T0 is resolved into two components. One is T0 cos of theta, which is the vertical component. तो उभा आहे, component म्हणजे पार्ट. या वेक्टरचे दोन वेक्टर आपण बनविले कंपोनेंट वेक्टर्स. ते एक T0 cos theta आणि दुसरा T0 sin theta. आता याचे हे वेक्टर्स कसे मिळवतात या व्हॅल्यू मी तुम्हाला त्याबद्दल एकदा सांगितलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल परत एकदा सांगतो बघा. सपोज हा वेक्टर आहे, सोपी अरेंजमेंट मी तुम्हाला सांगतो एकदम सिंपल वेने. तर सपोज हा एक वेक्टर आहे, बरोबर. हा समजा T0 आहे. मग याचं स्प्लिटिंग करायचंय किंवा कंपोनेंट वेक्टर बनवायचे त्याच्यापासून. तर काय करावे, तर त्या वेक्टरला रिप्रेझेंट करा ऑन एक्स अँड वाय ऍक्सिस. आता बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. आपल्याला हा एक वेक्टर जो आहे T0 हा वेक्टर जो आहे याचे दोन कंपोनेंट्स मिळवायचे आहेत. मग फर्स्ट स्टेप काय आहे, रिप्रेझेंट द वेक्टर इन XY plane or in XY figure or geometry and draw perpendicular here on Y axis as well as on X axis. तर इथून परपेंडिक्युलर Y ऍक्सिस वर टाका आणि X ऍक्सिस वर पण टाका. आणि मग हे जे दोन एवढे पार्ट दिसत आहेत हे त्याचे कंपोनेंट्स आहेत. मग आता हे कंपोनेंट्स ची व्हॅल्यू जी आहे किंवा त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते कसं फाइंड करणार. या T0 चे दोन वेक्टर आपण बनवले किंवा या दोन पासून हा बनलेला आहे असं पण उलट अर्थी आपण म्हणू शकतो. तर हे आपण वेक्टर चॅप्टर मध्ये मागच्या वर्षी शिकलेलो आहे की दोन पासून एक वेक्टर कसा ऍड करायचा, ऍडिशन ऑफ अ वेक्टर बाय रेक्टेंग्युलर कंपोनेंट्स किंवा ह्यांना रेक्टेंग्युलर कंपोनेंट्स असं म्हणतो. रेक्टेंगल म्हणजे काय, आयताकृती. आता या ठिकाणी हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा आहे, हा नाही, हा अँगल थीटा आहे. मग हा जो वेक्टर आहे हा आणि हा इथं तो जवळपास सेम आहे. जवळपास सेम म्हणजे बिलकुल सेम आहे, कारण ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर सेम. मग आपल्याला हा म्हणजेच हा आणि हा ऍक्च्युअली हे दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचंय. मग कसं काढणार, तर बघा, तर याला आपण y मानूया आणि याला आपण x मानूया. आता y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हा थिटाचा y कसा आहे, ही y जी साइड आहे ह्या थिटाची ती कशी साइड आहे, समोरील थिटाच्या समोरील आहे का लगतची आहे. तर y ही लगतची साइड आहे, म्हणून लगतची मीन्स ऍडजसंट साइड आहे. तर मग ऍडजसंट साइड फाइंड आउट करण्यासाठी कोणता रेशो वापरायचा, साइन कॉस टॅन पैकी तर कॉस रेशो वापरतात. तर कॉस रेशो तुम्ही शिकलेत, कॉस ऑफ थिटा, या थिटाचा कॉस रेशो कसा लिहितात, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस.
ऍडजसंट साइड, ऍडजसंट म्हणजे लगतची बाजू, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, बरोबर, अपॉन हायपोटेनियस. आता या ठिकाणी हायपोटेनियस आहे तो T0 वेक्टर T0, या वेक्टरचं मॅग्निट्यूड T0 आहे. मग ऍडजसंट साइड या थिटाची कोणती आहे, y. मग ऍडजसंट साइड आहे y आणि हायपोटेनियस किती आहे, T0 आहे, T0. मग तुम्हाला या y ची व्हॅल्यू पाहिजे तर हा T0 इकडे पाठवा. सो y इज इक्वल टू T0 मल्टिप्लाइड टू कॉस ऑफ थिटा. बघा मग या y ची व्हॅल्यू काय आली, T0 कॉस ऑफ थिटा आली, ती आपण इथं टाकून द्या, T0 कॉस ऑफ थिटा. आणि अशा प्रकारे हे T0 कॉस ऑफ थिटा आहे, व्हर्टिकल साइड अँगल. आता हे कसं फाइंड केलं ते समजलं तुम्हाला. अँगलवर डिपेंड असतो, हा अँगल इथं राहिला असता तर वेगळं अजून व्हॅल्यू असू शकते. आता आपल्याला पुढचं म्हणजे T0 साइन थिटा हा दुसरा जो कंपोनेंट आहे हा x, तो फाइंड करायचा आहे. हा x इथं त्याच्या ऑपोजिट हा इक्वल असतात, इक्वल इन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज इन डायरेक्शन, म्हणजे ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. मग आपल्याला खरं तर हे फाइंड करायचं आहे, पण या थिटा पासून तो x लांब आहे म्हणून त्याच्या जवळचा हा यूज करूया, याला आपण x म्हणूया. हा आणि हा काय आहे, इक्वल आहे, डायरेक्शन पॅरलल असले म्हणजे डायरेक्शन सेम, आणि ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या असतात त्या नियमानुसार. आता x फाइंड करण्यासाठी थिटाचा x कसा आहे, समोर आहे, अपोजिट आहे, थिटा अँगलच्या समोर x आहे. आता समोरील बाजू म्हणजे अपोजिट साइड साठी कोणता रेशो यूज करणार, साइन ऑफ थिटा रेशो यूज करणार. तर बघा साइन ऑफ थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे कर्ण, हायपोटेनियस. ओके, मग अपोजिट साइड कोणती आहे, थिटाची अपोजिट साइड x आहे आणि हायपोटेनियस किती आहे, कारण हा रेक्टँगल आहे, सॉरी हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे, या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल आहे. तर x अपॉन हायपोटेनियस हा T0 होता, मागच्या वेळेस आपण तोच घेतला होता T0, आणि हा साइन थिटा. मग आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे आहे, लेट इट बी x, जसे याला आपण y मानलं होतं आणि याला x मानलं होतं. तर x ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा T0 इकडे पाठवावा लागेल. मग x इज इक्वल टू काय येणार, T0 साइन ऑफ थिटा. तर x ची व्हॅल्यू असेल म्हणजे हा वेक्टर अथवा हा वेक्टर, तो किती असेल, T0 साइन ऑफ थिटा. आणि बरोबर हा जेवढा घेणार त्याला रेक्टँगल कंप्लीट करायचा, हा लहान आहे हा मोठा असेल ते ह्याच्यावर डिपेंड करतं, हा किती मोठा असेल. हा जास्त व्हर्टिकल आणि मोठा असेल तर तेवढा व्हर्टिकल कंपोनेंट मोठा येतो आणि हॉरिझॉन्टल हा लहान येतो. तर अशा प्रकारे हे कंपोनेंट बनवतात. ते मी मागच्या पिरियडला पण समजावलेलं आहे, तरी पण रिपीट अजून एकदा सोपं होण्यासाठी मी रिपीट केलं. मग T0 कॉस थिटा काय आहे, व्हर्टिकल कंपोनेंट आहे आणि तो कोणाला बॅलन्स करतो, तो वेटला बॅलन्स करतो. T0 कॉस ऑफ थिटा बॅलन्सेस द वेट, ते नंतरची गोष्ट आहे, पण तो व्हर्टिकल कंपोनेंट आहे. T0 साइन थिटा काय आहे, हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे, आणि द व्हर्टिकल कंपोनेंट T0 कॉस थिटा बॅलन्सेस द वेट, म्हणजे तो काय आहे, इक्वल अँड अपोजिट आहे, वेटला बॅलन्स करतो म्हणजे कॅन्सल करतो. मग हे दोघेही कॅन्सल होतात किंवा इक्वल अँड अपोजिट असतील. हा मॅग्निट्यूड मध्ये ते सेम आहेत, डायरेक्शन मध्ये अपोजिट आहेत. मग mg इक्वल्स टू त्यांचा मॅग्निट्यूड ओनली आपण कन्सिडर जर केला तर mg इज इक्वल टू T0 कॉस ऑफ थिटा. लेट इट बी इक्वेशन नंबर 1. यांच्यासाठी आपण हे इक्वेशन लिहिलं. आता हॉरिझॉन्टल, द हॉरिझॉन्टल कंपोनेंट कोणता आहे, या T0 चा हॉरिझॉन्टल कंपोनेंट T0 साइन थिटा आहे.
the horizontal component T0 sin theta becomes the centripetal force. बघा आता हे दोघेही कॅन्सल आउट होतील, पण या पेंडुलमला इकडे सेंटरकडे ओढून खेचून ठेवणारा जो फोर्स आहे, टेन्शन आहे, तर ते T0 sin theta आहे. Force is also tension. Tension is measured in Newton. Force is also measured in Newton. So, force or tension, same things. तर या ठिकाणी ह्याला इकडे सेंटर सी कडे खेचून ठेवणारा जो फोर्स आहे किंवा टेन्शन आहे ते T0 sin theta आहे. तर हॉरिझॉन्टल कंपोनेंट T0 sin theta becomes the centripetal force. हा T0 sin theta काय बनतो? सेंट्रिपिटल फोर्स बनतो. आता बघा आपण सेंट्रिपिटल फोर्ससाठी तीन फॉर्म्युले शिकलो होतो बघा. mv²/r बरोबर, नंतर mr⍵², नंतर v⍵, mv⍵. आता आपल्याला व्हेलॉसिटीसाठी हा यूज केला आपण स्पीड. स्पीड, व्हेकलचं स्पीड, मॅक्झिमम लोअर स्पीड लिमिट, अप्पर स्पीड लिमिट, त्याच्यासाठी हे आपण यूज केलं. पण आता आपल्याला ह्याच्या सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड हे वापरायचं आहे का? हे आणि हे का नाही वापरलं? कारण हे तिघं फॉर्म्युला सेम आहे सेंट्रिपिटल फोर्ससाठी किंवा सेंट्रिफ्युगल फोर्ससाठी. तर सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड हे तिघं आहेत, पण आता आपण जो वापरत आहेत तो हाच का वापरला? तर आपल्याला पिरियडसाठी, पिरियड म्हणजे कॅपिटल टी साठी एक्सप्रेशन किंवा फॉर्म्युला पाहिजे. मग पिरियड टी हा यांच्याशी जास्त निगडीत नाही, रिलेटेड नाही. मग तो कोणाशी आहे? ओमेगाशी जास्त रिलेटेड आहे. मग हा वापरूया. मग इथं पण ओमेगा आहे, मग हा का नाही वापरला? तर इथं स्पीडचा संबंध आहे आणि या ठिकाणी स्पीडचा काहीही रोल नाही, म्हणून हा फॉर्म्युला सुद्धा वापरला नाही, हा सुद्धा वापरला नाही. आणि या ठिकाणी मास, रेडियस, आता बघा ही रेडियस आहे, रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल, आणि m इज द मास ऑफ बॉब. हा जो बॉब आहे त्याचं मास m आहे. आणि ओमेगा ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. रेट ऑफ चेंज ऑफ थीटा इज कॉल्ड ओमेगा. रेट ऑफ चेंज ऑफ थीटा, थीटा म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर म्हणून तोच फॉर्म्युला आपण यूज केला, हे त्याला कारण आहे. नाहीतर एखाद्याच्या मनात आलं की हाच कापर यूज केला, कसं लक्षात ठेवू आम्ही? तर ह्याला कारण हे आता जे सांगितलं ते. आणि म्हणून बघा सेंट्रिपिटल फोर्स T0 sin theta हा काय? नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणजे या बॉबला खेचून ठेवणारा. मग सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड mr⍵² असतं आणि इक्वल टू म्हणून T0 sin theta आपण यूज करू शकतो. तर याच्या इक्वल टू हे लिहिलं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला फाइंड करायचं आहे पिरियड, आणि पिरियडसाठी ओमेगा फार महत्वाचा आहे. मग काय करावे? आपल्याला ओमेगा वेगळा करण्यासाठी, असा वेगळा करण्यासाठी डिवाइड इक्वेशन 2/1, 2 ला 1 ने डिवाइड करा. बरं, हे 2 लिहिलं बघा, mr⍵² आणि T0 sin ऑफ थिटा, mr⍵² T0 sin ऑफ थिटा, आणि त्याला डिवाइड करायचं फर्स्ट इक्वेशन. या लेफ्ट साइडच्या अपॉन या इक्वेशनची लेफ्ट साइड mg, बरोबर, राईट साइडच्या अपॉन ही राईट साइड T0 cos ऑफ थिटा, बरोबर. आता या ठिकाणी m कॅन्सल, T0 कॅन्सल, बरोबर. आता शिल्लक काय राहिलं? r⍵² अपॉन g. पण r आणि g ला सुद्धा त्या साइडला शिफ्ट करा. ⍵², दिस इम्प्लाइज दॅट, म्हणजे याचाच अर्थ असा की याच्या पुढची स्टेप, आता लिहायला जागा कमी असल्यामुळे मी त्याला ॲरो केलाय. ऍक्च्युअली ही स्टेप याच्या नंतरची स्टेप आहे. आता ⍵² इज इक्वल टू हा g तिकडे मल्टिप्लाय झाला साइन थिटाला, आणि r इकडे डिवाइड होईल कॉस थिटाला. तर r cos थिटा, ⍵² इज इक्वल टू g sin थिटा अपॉन r cos थिटा. लेट इट बी इक्वेशन नंबर 3. याला इथं राहू द्या थोडा वेळ. आता बघा, फ्रॉम
फिगर. या फिगरमध्ये हा जर ट्रायंगल पाहिला तर या ठिकाणी राईट अँगल आहे म्हणजे 90 डिग्री आहे. मग हा ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. हा त्याचा बेस आहे, ही त्याची हाईट आहे, हा हायपोटेनियस आहे कर्ण, हायपोटेनियस. तर या थिटा अँगलचा या ट्रायंगलसाठी साइन रेशो, साइन रेशो काय असेल थिटा अँगलचा? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट साइड काय आहे? आर आहे, ही रेडियस आहे. अपॉन हायपोटेनियस काय आहे? लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे AB. अपोजिट साइड थिटाच्या समोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे R भागिले L म्हणजे साइन रेशो. समजलं? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. बर, मग आपण R ची व्हॅल्यू फाइंड करूया कारण इथं R लागणार आहे. मग हा L काय करा, इकडे डिवाइड आहे, इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय होईल. L इंटू साइन थिटा इज इक्वल टू R. देअरफॉर R इज इक्वल टू L साइन थिटा. R ची व्हॅल्यू काय मिळवली आपण? L साइन थिटा. आता हा जर L साइन थिटा असेल तर हा L कॉस थिटा असेल. म्हणजे एक कॉम्पोनंट आहे, याची गरज नंतर येणार आहे L कॉस थिटाची, ते नंतर बघू आपण. तर R ची व्हॅल्यू आपण मिळवली L साइन थिटा. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 3. हे 3 मध्ये इथं R जो आहे त्या ठिकाणी ही व्हॅल्यू यूज करा, L साइन थिटा. R ची व्हॅल्यू किती? L साइन थिटा. मग लेफ्ट साइड ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू न्यूमरेटर आहे G साइन थिटा आणि R ची व्हॅल्यू आहे L साइन थिटा. पुटअप केली या R ची व्हॅल्यू आणि हा कॉस थिटा जैसे थे. नाहीतर इथं साइन बाय कॉस टॅन नका बनवू कारण पुढे जायचंय आपल्याला. आणि मग ही R ची व्हॅल्यू इथं L साइन थिटा पुटअप केली आणि हे परत लिहिलं तर इथं साइन थिटा गेट्स कॅन्सल्ड. राहिलं काय? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू G अपॉन L कॉस थिटा राहिलं. G अपॉन L कॉस थिटा. आता फक्त ओमेगा काढायचा असेल तर काय करणार आपण? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोघं बाजूला वर्गमूळ घेऊया. मग ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ओमेगा आणि G अपॉन L कॉस थिटाचं अंडर रूट जे असेल ते अंडर रूट मध्ये त्याला ठेवा. मग ही ओमेगाची व्हॅल्यू आहे. इक्वेशन नंबर 4. आता ओमेगा आपण मिळवला. आता ओमेगा पासून पिरियड मिळवणं फार सोपं असते. तर बघा, रिलेशन आपल्याला माहिती, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. ही इक्वेशन आपण आधीच शिकलोय सुरुवातीला. फार इम्पॉर्टंट पिरियड्स होते म्हणून मी बोललो होतो, कारण ते पिरियड ज्याचे मिस झाले त्याला डायरेक्ट हे समजणे कठीण आहे. तर इफ कॅपिटल टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ बॉब. समजा कॅपिटल टी हा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ बॉब, बॉबचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे म्हणजे एक चक्कर मारायला लागणारा वेळ आहे असं मानूया. आता बघा, हा कॅपिटल टी आणि तो T0 होता, तो कॅन्सल झाला, त्याचं काम तिथंच आटोपलं. टेन्शन T0चं काम निपटलं. आपल्याला पिरियड पाहिजे आणि दोघं टी होते. मग यांच्यातलं बायफर्केशन कन्फ्युजन होऊ नये म्हणून टेन्शनला T0 देण्यात आला. कारण पिरियड साठी फिक्स हे लेटरच यूज करतात कॅपिटल टी. बरोबर? आता इफ कॅपिटल टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ बॉब देन ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. ओमेगाची व्हॅल्यू तर 2 पाय बाय टी पण असते. आता इक्वेशन 4 आणि 5 बघा, लेफ्ट साइड सेम आहे मग राईट साइड पण सेम असायलाच पाहिजे. कंपेअर इक्वेशन 4 अँड 5. तुलना करूया. 4 आणि 5 ची तुलना केली तर दोघं डावी बाजू सेम आहे. मग राईट साइड शुड बी इक्वल टू द राईट साइड ऑफ अदर. मग 2 पाय अपॉन टी इज इक्वल टू दिस अंडर रूट G अपॉन L कॉस थिटा. आता आपल्याला फक्त टी पाहिजे. मग काय करायचं? त्याला रेसिप्रोकल करा. टेकिंग रेसिप्रोकल माहितीये ना, उलट करा म्हणजे टी वरती 2 पाय खाली. तसंच इथं पण अंडर रूट मध्ये L कॉस थिटा वरती G खाली. आता असं का केलं? कारण ह्या 2 पायला तिकडे पाठवलं
मल्टिप्लाय, तर टी ची व्हॅल्यू सरळ सरळ मिळणार म्हणून रेसिप्रोकल करावा लागला. तर ह्या 2 ला तिकडे पाठवा, 2 पाय आणि अंडर रूट हे, हा 2 पाय अंडर रूटच्या बाहेर असेल. तर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. तर आता हा पिरियडवर इफेक्ट करणारे, परिणाम करणारे घटक कोणते, फॅक्टर्स विच अफेक्ट्स द पिरियड ऑफ ए कॉनिकल पेंडुलम. एक म्हणजे ग्रॅव्हिटी, सगळ्यात मोठा रोल आहे ग्रॅव्हिटीचा. तुम्ही अशी मोशन देऊन द्या तर फर्स्ट टाइम हा अँगल मोठा असेल, नंतर हा अँगल काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. जर अँगल डिक्रीज झाला तर कॉस काय होतो, मोठा होत जातो. तर अँगल डिक्रीज झाला तर कॉस मोठा होत जातो. कॉसचा अँगल बघा, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आहे आणि कॉस 90 ची व्हॅल्यू 0 आहे. मग कॉस 0 1 आहे आणि कॉस 90 0 आहे. याच्यावरून ओळखा, तर अँगल मोठा झाल्यावर कॉस काय होतो, कमी होतो. कमी अँगलला कॉसची व्हॅल्यू जास्त असते. दुसरी गोष्ट, या एल वर पण पिरियड अवलंबून आहे. जर ही स्ट्रिंग खूप मोठी घेतली लेंथ, तर चक्कर मारायला लागणारा वेळ म्हणजे पिरियड मोठा असेल. म्हणून ह्या दोन गोष्टी डायरेक्टली आहेत आणि ही इन्व्हर्सली आहे, हे पण लक्षात ठेवावे. कारण याच्यावरून जे गेसिंग केलं तर आपल्याला पुढे त्याचा यूज आपण MCQ सॉल्विंगसाठी और CET नीट JEE साठी कॉन्क्लुजन आपण ड्रॉ करू शकतो. सो period of, this is an expression for period of conical pendulum. Very simple it is, not difficult one. Now here we'll stop.